नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर नेहमीप्रमाणे आजच्या भागामध्ये आपण एकूण 5 रांगोळी करणार आहोत. खूपच सुंदर आणि आकर्षक अशा रांगोळी आहेत मैत्रिणींनो. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, नक्कीच तुम्हाला आजच्या सगळ्याही रांगोळी आवडतील. तर चला तर मग काढूयात आपण. तर इथे बघा, मी अशी एक पाकळी काढून घेतलेली आहे उभ्या आकारामध्ये आणि त्या पाकळीच्या साईडने आपल्याला असे 3-3 तुरे काढून घ्यायचे आहेत. एक पाकळीला जॉईंट करून घ्यायचं आहे आणि त्याखालती 2 घ्यायचे आहेत आपल्याला. आणि इथे मी हवेनं स्प्रेड झाल्यामुळे मी रांगोळी क्लीनसुद्धा करून घेते. तुम्हीसुद्धा तुमचे व्यवस्थित नाही आले तर क्लीन करून घ्या. यामुळे रांगोळीला एक वेगळ्या प्रकारचा गेटअप येतो आणि रांगोळी दिसायला एकदम सुंदर आणि आकर्षक दिसते. तर ही सुद्धा एक टीप आहे की रांगोळी क्लीन केल्यावर एकदम उठून दिसते. तर हे बघा, आपण इथे त्यामध्ये लाल रांगोळीचे असे डॉट्स दिलेत आणि मी बोटाने प्रेससुद्धा करून घेतले त्याला. आणि दोन्ही साईडने आपण अशा पाकळ्या काढून घेऊयात 2 आणि त्याखालती आपण चक्र काढूयात. मैत्रिणींनो, आजच्या 5ही रांगोळी एकदम युनिक आहेत. नक्कीच तुम्हाला आवडतील आणि काढायला तेवढ्याच सोप्या आहेत आणि दिसायला तेवढ्याच सुंदरसुद्धा आहेत आणि एकदम नवीन आहेत. नक्कीच तुम्हीसुद्धा या रांगोळी ट्राय करा. तर हे बघा, आपण चक्र काढून घेतलेलं आहे आणि त्याखालती 2 आपण अशा लाईन दिल्यात आणि त्याखाली आपण हिरव्या रांगोळीचे डॉट्ससुद्धा दिलेत. तर हे बघा, आपण त्या पाकळीमध्ये हलकासा लाल कलर आपण भरून घेतलेला आहे. अर्धा भरायचा आहे आपल्याला आणि त्या पाकळीच्या वरती आपण असे पिवळ्या रांगोळीचे 3 डॉट्स दिलेले आहेत. आणि हे चक्र तुमचं जर व्यवस्थित आलं असेल तर क्लीन करू नका. इथे माझं हवेमुळे रांगोळी स्प्रेड होत आहे, हवा खूप आहे, त्यामुळे मी क्लीन करून घेते. तर हे बघा, आपली पहिली आणि एकदम युनिक रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तर आजच्या 5ही रांगोळीपैकी तुम्हाला सर्वात जास्त रांगोळी कोणती आवडली हे सांगायला विसरू नका मैत्रिणींनो. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात. ही सुद्धा रांगोळी खूप सुंदर आहे. मला आजच्या भागातली ही रांगोळी फार आवडली. तर हे बघा, आपण 2 सेम लाईनच्या लाईन देऊन घेतल्यात आणि त्यावरती सुद्धा आपण हलक्या हाताने चक्र काढले. तर मैत्रिणींनो, चक्र व्यवस्थित येण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते. आपण पहिल्यांदा फक्त एक मोठा राऊंड मारून घ्यायचा आहे. तुम्ही जर नवीन असाल, जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही बांगडीचा आधार घेऊ शकता. तिथे बांगडीच्या गोल आपल्याला एक राऊंड काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला चक्र काढून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आहे. तुम्ही ही ट्रिक वापरून पहा, तुम्हालासुद्धा खूप सुंदर प्रकारे असं चक्र काढता येईल, थोड्या मोठ्या आकाराचं काढायचं असेल तर. आणि मी त्याच्या साईडला अशा 3-3 पाकळ्या, दोन्ही साईडनी गोलाकार पाकळ्या दिल्यात आणि त्या लाईनच्या खाली मी हिरव्या रांगोळीचे असे मोठ्या आकाराचे ठिपके मारून घेतलेत. तुम्ही ते ब्रश, पेन्सिल, पेन कशाचाही वापर करू शकता, अगदी काडीचासुद्धा वापर करू शकता. तर या पद्धतीने अगोदर आपल्याला आतल्या साईडने रेष ओढून घ्यायच्या आहेत सगळ्या आणि नंतर बाहेरच्या साईडने ओढायच्या आहेत. आणि त्या मध्यंतरी मी लाल रांगोळीचा असा थोडा मोठ्या आकाराचा डॉट्स दिलेला आहे आणि वरतीसुद्धा त्या चक्राच्या आपण असे 3 डॉट्स देऊयात आणि एक लाईन ओढून घेऊयात. तर मला ही रांगोळी याची खूप आवडली. अगदी सोपी आहे, 1 मिनिटात काढून होणारी ही रांगोळी आहे मैत्रिणींनो. तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल, या रांगोळीचं कॉम्बिनेशन आवडलं असेल तर सेम रांगोळी तुम्हीच या कलरचं कॉम्बिनेशन वापरून तुम्हीसुद्धा तुमच्या दारामध्ये आणि देवघरामध्ये नक्कीच एक वेळा ही रांगोळी काढून पहा. खूप सुंदर दिसते आणि एकदम आकर्षक अशी रांगोळी आहे मैत्रिणींनो. तर आपण आता पुढची रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी एक डॉट्स देऊन घेतला आहे आणि इथे प्रेस करून घेतलं आहे बोटाने आणि इथे आपण अशी गोलाकार एक पाकळी काढूयात आणि त्याला जोडूनच आपल्याला साईडच्या 2 पाकळ्यासुद्धा काढायच्या आहेत. तर मी या मोठ्या पाकळीमध्ये मी आंबा कलर भरून घेते. इथे तुम्हाला जो पाहिजे असेल किंवा तुम्हाला जो आवडतो तो कलर तुम्ही तिथे देऊ शकता. तर मी ते हा कलर देऊन घेते आणि साईडच्या 2 पाकळ्यामध्ये आपल्याला पांढरा रंग हलकासा भरून घ्यायचा आहे खालच्या साईडने. अगदी युनिक रांगोळी आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मैत्रिणींनो. आणि तुम्हालाही या रांगोळी पाहायला रोज आवडत असतील, काढायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींशी आपलं चॅनलसुद्धा शेअर करा, त्यांनासुद्धा ह्या रांगोळी पाहता येतील. तर इथे बघा, आपण यासुद्धा रांगोळीमध्ये असे तुरे काढलेत, ते खालच्या साईडने काढायचे आहेत आपल्याला सेम. इथे सुद्धा मी दोन्ही साईडने 3-3 असे तुरे काढून घेतलेत आणि खाली जी आपली जागा रिकामी आहे तिथे आपल्याला अशी लांब आकाराची पाकळी काढून घ्यायची आहे एक. ही सुद्धा फार सुंदर आहे. अगदी कमी कलर वापरून आणि कमी जागेत काढता येणारी रांगोळी आहे. मी इथे ऑरेंज कलर दिला आहे, तुम्ही इथे लाल जरी दिला तरी खूप सुंदर दिसेल रांगोळी. लाल कलर दिल्यावर अजूनही छान दिसेल असं मला वाटतं.
कारण उठून कलर दिसतो. हे थोडे दोन्ही सेम झालेत कलर. काही हरकत नाही, तुम्ही देताना इथे लाल देऊन पहा, हिरवा देऊन पहा, अजून छान दिसेल रांगोळी. आणि त्या गोलपाकळीच्या वरती आपण 2 लाईन दिल्यात आणि त्यावरती असे 3 डॉट्स दिलेले आहेत मैत्रिणींनो. आणि त्या खालतीसुद्धा आपण एक डॉट्स दिलेला आहे. तर ही सुद्धा आपली खूप सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. तर आपण इथे आता पुढची रांगोळी काढूयात. तर इथे बघा आपण 3 ते 2 असे डॉट्स दिलेत आणि आपल्याला 2-2 डॉट्सला पकडून आपल्याला अशा 3 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने. आणि प्रत्येक पाकळीच्या दोन्ही साईडनी आपल्याला 2-2 तुरे काढायचे आहेत. हे बघा या पद्धतीने. अगदी सोपी आहे ही रांगोळीसुद्धा कुणालाही काढता येईल अशी आहे. यामध्ये काही आकार वगैरे काही चुकणार नाही, कारण एकदम सोपी आणि सिंपल रांगोळी आहे. तर हे बघा दोन्ही पाकळीच्या दोन्ही साईडनी आपल्याला असे 2-2 तुरे काढून घ्यायचे आहेत. इथे सुद्धा तुमचे तुरे जर क्लीन नाही आले तर तुम्ही सुद्धा क्लीन करून घ्या. मी सुद्धा इथे क्लीन करून घेते. हे बघा या पद्धतीने क्लीन करून घ्या. यामुळे रांगोळी अजून छान दिसेल आपली. आणि मध्ये आपल्याला हलकासा पांढरा रंग भरायचा आहे इथे. आणि जे आपण तुरे काढलेले आहेत त्यामध्ये जिथे जागा आहे तिथे मी गुलाबी कलरच्या रांगोळीने 2-2 डॉट्स देते. आणि जे आपण मेन मोठ्या पाकळ्या काढलेल्या आहेत त्यावरती पांढऱ्या रांगोळीने 1-1 डॉट देते. तर ही सुद्धा अगदी साधी आणि सिंपल रांगोळी आपली तयार झालेली आहे इथे. मैत्रिणींनो, कोणतीही रांगोळी काढताना आपला हात वळण्यासाठी आपल्याला रांगोळीची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण रांगोळी काढतो किंवा मेहंदी काढतो त्याचे आकार व्यवस्थित येण्यासाठी आपल्या हाताला त्याची प्रॅक्टिस, सराव असणं आवश्यक असतं. आणि ज्यांना कुणाला छान रांगोळी काढता येतात, ज्यांना आकार छान येतात, त्यांना चांगलीच रांगोळीची प्रॅक्टिस झालेली असते. त्यामुळे आकार एकदम पटकन आणि सुलभ पद्धतीने येतात. तुम्हाला जर अवघड जात असेल तर तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की तुम्ही रोज फक्त 2 रांगोळी काढत चला. यामुळे तुम्हाला बघा एका महिन्यामध्ये तुमचासुद्धा हात खूप साफ होईल. तुम्हीसुद्धा छान छान आकाराच्या रांगोळी काढू शकाल. मी एवढंच सांगेन. म्हणजे बऱ्याच ताई म्हणतात का ताई तुमचा हात वळतो तसा आमचा वळत नाही. तर ताई याच्यामध्ये काही अशी जादू नाही किंवा काही हे नाही. फक्त मला लहानपणापासून आवड आहे रांगोळी आणि मेहंदी काढण्याची. त्यामुळे माझा हात पटकन वळतो आणि तुमचासुद्धा वळतो. याच्यामध्ये काही एवढी मोठी जादू नाही किंवा काही नाही. फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. तुम्ही रोज आपल्या देवघरात दारामध्ये फक्त रोजच्या 2 जरी रांगोळी काढल्या, तुम्ही पाहून रांगोळी काढा. कारण आकार आपण जसे जसे काढत जातो त्या पद्धतीने आपला हातसुद्धा वळत जातो आणि त्यामध्ये परफेक्ट होतो. तर हीच ट्रिक आहे. तुम्हाला जरी आत्ता येत नसतील तरी हळूहळू प्रत्येक गोष्टीत सुधारणा होतच जाते. रोज रोज आपण ती गोष्ट ट्राय करत गेलो का त्या गोष्टीमध्ये आपल्याला जमतात. तर ह्या होत्या आजच्या रांगोळी. भेटूयात उद्या.